नमस्कार मंडळी, रेसिपी स्वामीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे रसरशीत गुलाबजाम. कुठलीही पूर्वतयारी न करता तुम्ही पीठ, साखर, दूध, तूप आणि आपण घेतली आहे दुधाची साय. तर इथे मी आधी घेणार आहे चाचणी बनवायला. चाचणी बनवण्यासाठी पातेल्यामध्ये मी घातला आहे 1 कप साखर, जे मेजरमेंट कपचा 3 नंबरचा कप असतो ती साखर घातली 1 कप आणि त्याच कपाने 1 कप पाणी आणि थोडंसं वरती घातलं आहे. तर साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून साखर खाली चिकटणार नाही. एकदा साखर मेल्ट झाली की व्यवस्थित छान, आणि चाचणी आपल्याला जास्त घट्ट नाही करायची आहे, मीडियम थोडी चिकट लागेल अशी करायची आहे, दोन्ही बोटांना चिटकेल अशी. आणि ताटामध्ये आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. 1 कप मोठा जो कप राहतो मेजरमेंटचा तो मोठा कप घेतलेला आहे. 1 कप गव्हाचं पीठ घेऊन याला घातलेली आहे 3 चम्मच साय. साय घालून मी पूर्ण व्यवस्थित स्प्रेड करून घेतला आहे. पूर्ण आपल्याला पिठाला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ दाणेदार दिसेल. व्यवस्थित मसाज करून घेते आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला घालायचं आहे 3 चम्मच तूप. मेल्ट करून घेऊ शकता किंवा असंही घेतलं तरी काही हरकत नाही. तर मी इथे 3 चम्मच घेतलेलं आहे तूप, आणि हेही आपल्याला पूर्ण पिठाला व्यवस्थित मसाज करायची आहे, पूर्ण व्यवस्थित स्प्रेड करून लावायचं आहे, जेणेकरून याचा सुगंधही खूप छान येईल. बरेच जण यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वगैरे घालतात, पण मी ना खायचा सोडा घातला आहे ना बेकिंग सोडा घातला आहे, काहीच घातलेलं नाही आहे मी इथे. आता मैद्याचा जास्त आपण मुलांना देत नाहीत खायला, तर मग अधनं-मधनं असं करायला हरकत नाही. तर आज तर गुलाबजाम खाण्याची फार इच्छा होती, तर म्हणून म्हटलं आज ना खवा घरात आहे ना प्रीमिक्स तर नसतंच, जेव्हा लागेल तेव्हाच घेऊन येतो आपण. प्रीमिक्स पण नव्हतं, खवा पण नव्हता आणि मैदा होता, तर मैद्याचे एवढे काही विशेष लागत नाहीत, मला तर नाही आवडत. तर म्हणून म्हटलं आज बनवूया गव्हाचे गुलाबजाम. तर इथे मी पूर्ण पीठ एकजीव करून घेतलं आहे आणि सोबत यामध्ये गुठळी राहू नये म्हणून मी चाळणीमधून चाळून घेतलं आहे. चाळल्यानंतर थोडं थोडं आपल्याला दूध टाकायचं आहे. जसं पोळ्यांना आपण कणिक मळतो ना पोळ्यांसाठी, तसं नाही मळायचे. फक्त दूध चोळून घ्यायचे पूर्ण कणिकला. व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे. दूध टाकून थोडं थोडंसं तुकडे केल्यासारखे करते कणिकचे, जेणेकरून आपलं कणिक दाणेदारच राहायला पाहिजे. जसं पोळ्यांना आपण मसाज करून करून कणिक सॉफ्ट बनवतो, एवढं सॉफ्ट नाही बनवायचे, जास्त गच्चही नाही आणि जास्त सैलही नाही, आपल्याला मीडियम ठेवायचं आहे. ते इथे मी जास्त मसाज केलेली नाही आहे, तर 15 मिनटासाठी आपण कणिक रेस्ट व्हायला ठेवू. तर 15 मिनिट झाल्यानंतर मी याला घेतलं, आणि मला काही बाऊलमध्ये कणिक मळता येत नाही, म्हणून मला ताटात जरा कम्फर्टेबल वाटते. व्यवस्थित मळता येते बाऊलमध्ये, एक तर व्यवस्थित फिरत नाही मध्ये. तर ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि थोडंसं तेल टाकून मी याचं व्यवस्थित हलक्या हाताने मसाज केला आहे. जे आपलं कणिक दाणेदार झालेलं आहे ते तसंच राहायला पाहिजे, जास्त त्याची मसाज नाही करायची, हलका हात उगा. तर इथे मसाज करून झाल्यानंतर मी याचे छोटे छोटे बॉल केले. तुम्हाला जे आकारात आवडतात ते करू शकता. कुणी कुणी जास्त लंब आकारात करतात ना गुलाबजाम, तर मला गोलवालेच आवडतात. ते इथे मी छान करून घेते. आणि काही काही याला क्रॅक्स आले आहेत, गुलाबजामला क्रॅक्स येतात कारण गव्हाचं पीठ आहे. मैद्याला चिकटपणा जास्त असतो गव्हाच्या पिठापेक्षा, म्हणून मैद्याचे नाही केलेत आपण, तर आपण गव्हाच्या पिठाचे केले तर थोडेसे क्रॅक येणारच. आणि जास्त प्रकारे लाल दिसतात हे, जे आपल्या चॉईसनी, कुणाला ब्राऊन कलरमध्ये आवडतात तर कुणाला डार्क रेड आवडतो. तर ते ब्लॅक गुलाबजाम राहतात ना, काला जामून, तर तसे पण छान वाटतात. पण मी इथे मीडियम लाल कलर ठेवलेला आहे, जास्त काळी नाही होऊ दिले आणि जास्त पिवळट ब्राऊन शेडमध्ये पण नाही ठेवलेले. गव्हाच्या पिठामुळे जास्त लाल दिसत होते ते, काळ्यामध्ये जास्त. ओरिजिनल फोटो पण टाकला. आता हे ओरिजिनलच आहे, पण ॲक्च्युली कलर वेगळाच दिसत होता आणि मोबाईलमध्ये तर वेगळाच दिसतोय. काय त्याची सेटिंग काय चेंज झाली वाटतं, पण ते काय जमत नव्हतं.
तर दुसऱ्या मोबाईलमध्ये एक फोटो काढला मी, तो पण शेअर केलेला आहे यामध्ये, म्हणजे ओरिजिनल कसं दिसते आणि माझ्या मोबाईलमध्ये थोडं वेगळं दिसत होतं. तर इथे छान मी लाल होईपर्यंत भाजून घेतलेत, तळून घेतलेत. हे बघ काही काही क्रॅक झालेत. ठीक आहे, हरकत नाही, पण त्यांनी छान आपलं सिरम शोषून घेतलेलं आहे. लगेच एक अर्ध्या तासात शोषून घेतलेला आहे सिरम. जर यामध्ये आपण खायचा सोडा, बेकिंग सोडा जर घातला ना, तर लवकर शोषून घेतं, पण माझ्या याला जरा वेळ लागला. 1 तास जवळ लागला ह्याला पूर्ण पाणी शोषून घेण्यासाठी. कारण चाचणी शोषून घ्यायला कसं थोडंसं खायचा सोडा घातला असता तर लवकर थोडं हे झालं असतं. पण मी घातलेला नाही. मी म्हटलं असेच छान लागले तर खायचा सोडा कशाला घालायचा, म्हणून घातला नाही. तुम्ही हवं तर घालू शकता बरं का, खायच्या सोड्याने पण खूप छान होतात आणि जास्त फुगतात ते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा.